नमस्कार. आजची रेसिपी आहे कारल्याची भाजी. कारल्याची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे कारले घेतलेले आहेत. कारले कट करून घ्यायचे आहेत. कारल्याचं हे वरचं साल आहे ते काढून टाकायचं आहे आणि अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत आणि यामधलं बियाही काढून टाकायच्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता. अशा प्रकारे कारले कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि कारले शिजवून घ्यायचे आहेत. शिजवून झालेले आहेत, काढून घ्यायचे आहेत. थंड होऊन द्यायचं. त्यानंतर यामधलं पाणी काढून टाकायचं आहे. अशा प्रकारे सर्व कारल्यांमधलं पाणी काढून टाकायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. यामध्ये कारले टाकायचे आहेत आणि 3 ते 4 मिनिटे परतून घ्यायचे आहेत कारले. अशा प्रकारे कारले परतून घेतल्याने कारल्याचा कडूपणा कमी होतो. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर काढून घ्यायचं आहे. त्यानंतर लसूण टाकायचं आहे आणि बारीक चिरून कांदा टाकायचा आहे. कढीपत्ता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटे असं परतून घ्यायचं आहे. कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये कारले टाकायचे आहेत. मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. चवीनुसार मीठ टाकायचं. हळदी पावडर टाकायची आहे आणि मिरची पावडर टाकायची आहे. मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. एक ते 2 मिनिटे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये सगळ्यात शेवटी थोडीशी साखर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे कारल्याची भाजी बनवून तयार आहे आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायची आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा व्हिडिओ. थँक्यू.